नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 ते 9 जून या आठवड्यातील वीकली रिव्हिजन अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये जे आपण करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत त्या सर्वांचे आज आपण वन लाइनर मध्ये रिव्हिजन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच सरळ सेवा भरती एग्जामसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, रेड फ्लॅग 24 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे अमेरिका। तर रेड फ्लॅग 24 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आला। तर याचा कालावधी 30 मे ते 14 जून 2024 असा असणार आहे। नेक्स्ट आहे, 2024 पॅरिस ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर कोण ठरला? तर निशांत देव हा बॉक्सर ठरलेला आहे। बघा, 2024 पॅरिस ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर। तर विद्यार्थी मित्रांनो, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की निशांत देव हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे। नेक्स्ट आहे, 2024 साठी आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे निमन्स। तर निमन्स ही बेंगळुरू स्थित कंपनी संस्था आहे। या संस्थेने 2024 साठीचा आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार जिंकलेला आहे। जून 2024 मध्ये कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे दक्षिण कोरिया। तर बघा, जून 2024 मध्ये दक्षिण कोरियाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केलेली आहे। याचे नाव कोरिया एरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच कासा असे करण्यात आलेले आहे। 2024 स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियन विजेतेपद कोणी जिंकले? तर भारतीय वंशाचे अमेरिकन विद्यार्थी बृहत सोमा याने स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकलेले आहे। सर्वांच्या आरोग्यासाठी शाश्वत निधीसाठी पहिली गुंतवणूक फेरी कोणी सुरू केली? तर WHO ने सुरू केलेली आहे। जून 2024 मध्ये कोणत्या देशाच्या क्रिकेटर ब्रायडन कार्सला 3 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे? तर बघा, इंग्लंड या देशाचा आहे क्रिकेटर ब्रायडन कार्स, ज्याला जून 2024 मध्ये 3 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदान मर्यादा किती वाढवली आहे? तर 25 लाख एवढी केलेली आहे। तर याआधी 20 लाख होती, ते वाढवून 25 लाख एवढी केलेली आहे। तर ही जी योजना आहे ती सुधारित मर्यादा जी आहे ती 1 जानेवारी 2024 पासून पुढे लागू होणार आहे। कोणत्या राज्याने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे केरळ। द इकॉनॉमिक टाइम्स HR वर्ल्ड फ्युचर रेडिओ ऑर्गनायझेशन अवॉर्ड 2024-25 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर NHPC या संस्थेला सन्मानित करण्यात आलेले आहे। द इकॉनॉमिक टाइम्स HR वर्ल्ड फ्युचर रेडिओ ऑर्गनायझेशन अवॉर्ड 2024-25 ने। वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थने नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डॉक्टर एमॅन्युअल सोबेरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थच्या महासंचालकपदी। तर त्यांचा कार्यकाळ किती असणार आहे? बघा, 2024 ते 2029 या कालावधीत 5 वर्षांसाठीच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। दरवर्षी जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? तर 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो। तर याची 2024 ची थीम आहे आरोग्य, समानता आणि टिकाऊपणासाठी सायकलिंग। जून 2024 मध्ये T20 विश्वकप कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये सुरू झालेला आहे। तर अमेरिका या देशाने पहिल्यांदाच T20 विश्वकपचे आयोजन केलेले आहे। नेक्स्ट आहे, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेने सहयोगी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर IIT हैदराबाद यांच्याशी सामंजस्य करार केलेला आहे। पुनावाला फिनकॉर्पने कोणत्या बँकेच्या सहकार्याने को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले? तर याचे उत्तर आहे इंडसइंड बँक। काजवा महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, सरळ सेवा भरतीसाठी विचारण्यात येऊ शकतो।
तर बघा काजवा महोत्सव 2024चे आयोजन महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेले आहे. तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा या ठिकाणी काजवा महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आलेले आहे. तर याचा कालावधी आहे बघा 18 मे ते 22 जून 2024. तर दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. नेक्स्ट आहे तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून. तर PV सिंधू या बॅडमिंटनपटू आहेत. टाइम मॅगझिनच्या टॉप 100 कंपन्यांच्या यादीत कोणत्या भारतीय कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर बघा यामध्ये 3 भारतीय कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा आणि सिरम इन्स्टिट्यूट. नेक्स्ट आहे कोणत्या देशाने लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट विकसित केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे जपान. तर बघा पहिला लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रहाचे नाव काय आहे. तर लिग्नोसॅट आहे. आणि कोणत्या देशाने विकसित केलेला आहे. तर जपान या देशाने विकसित केलेला आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर 2 जून 2024 पासून फक्त तेलंगणाची राजधानी असणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद. आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे. तर सिक्कीम उच्च न्यायालय आहे ज्यांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू केलेले आहे. आणि असे धोरण लागू करणारे ते भारतातील पहिले उच्च न्यायालय ठरलेले आहे. तैवान ॲथलेटिक्स ओपन 2024 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत. तर यामध्ये भारताला एकूण 7 पदके मिळालेली आहेत. 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक. अदानी पोर्ट्स कोणत्या देशातील दार एस सलाम बंदर 30 वर्षांसाठी व्यवस्थापित करेल. तर टांझानिया या देशातील दार एस सलाम बंदर 30 वर्षांसाठी अदानी पोर्ट्सने चालवण्यासाठी घेतलेले आहे. सलग 6व्या वर्षी हुरुन इंडिया आर्ट लिस्ट 2024 मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे. तर अनिश कुमार यांनी पटकावलेले आहे. जून 2024 मध्ये RBIने कोणत्या देशातून 100 टन सोने भारतात परत आणले आहे. तर ब्रिटन या देशातून आणलेले आहे 100 टन सोने भारताने परत. जून 2024 मध्ये मागुनी चरण कुवर यांचे निधन झाले ते कोण होते. तर ते कठपुतळी कलाकार होते. त्यांना 2023 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नेक्स्ट आहे भारत सरकारने कोणत्या विद्यार्थ्यांसाठी विमरेन उपक्रम सुरू केला आहे. तर PhDच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि भारत सरकारने हा उपक्रम बिमस्टेकच्या सहाय्याने सुरू केलेला आहे. 30 मे 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट दिली. तर याचे उत्तर आहे तमिळनाडू. भारतातील कोणत्या राज्यातील ताशिगांग हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे. तर हिमाचल प्रदेश या राज्यातील आहे ताशिगांग हे जगातील सर्वात उंच ठिकाणाचे मतदान केंद्र. तर बघा याची उंची 15,256 फूट एवढी आहे. जून 2024 मध्ये कोणत्या राज्याला IIM स्थापन करण्यासाठी केंद्राची मान्यता मिळाली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे आसाम. हर्षकुमार जैन कोणत्या देशात भारताचे राजदूत बनले आहेत. तर फिलिपाईन्स या देशामध्ये भारताचे राजदूत बनलेले आहेत हर्षकुमार जैन. त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहीवाल गायीच्या संशोधन आणि संवर्धनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोठे सुरू झाला आहे. तर याचे उत्तर आहे पुणे. तर बघा हा सहीवाल गायींच्या संशोधन आणि संवर्धनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे आणि देशातील हा 4था प्रकल्प आहे. जून 2024 मध्ये निवृत्त झालेल्या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी कोण होत्या. तर बघा याचे उत्तर आहे रुचिरा कंबोज. त्या जून 2024 मध्ये निवृत्त झालेल्या आहेत. तर त्या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी होत्या. तर बघा हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे जून 2024 मध्ये कोणत्या देशाचा बॉक्सिंग महासंघ जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सामील झाला आहे. तर याचे उत्तर आहे भारत. अरुणाचल प्रदेशमध्ये 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले आहे.
तर भाजप या पक्षाला बहुमत मिळाले आहे. तर बघा भाजपने या ठिकाणी 46 जागा जिंकलेल्या आहेत. तर बघा मुख्यमंत्री पेमा खांडू हे बिनविरोध विजयी झालेल्या 10 उमेदवारांपैकी एक आहेत. तर अरुणाचल प्रदेशमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये 10 आमदार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर त्यामधील एक आहेत मुख्यमंत्री पेमा खांडू. नेक्स्ट आहे बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर भारताच्या तन्वी शर्मा हिने पटकावलेले आहे बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद. तर पुरुष एकेरीचे विजेतेपद चेंग काई यांनी जिंकलेले आहे. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जून रोजी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन. याची थीम होती व्हाईट लँडस्केपची पुनर्कल्पना, दुष्काळ आणि वाळवंटीकरण दरम्यान लवचिकता. नेक्स्ट आहे इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक कोण बनले आहे? तर चंद्रशेखर कराडकर हे बनलेले आहेत इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक. क्लॉडिया शेनबॉर्न या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत? तर मेक्सिकोच्या आहेत त्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या आहेत क्लॉडिया शेनबॉर्न. कोणत्या देशाची गोलंदाज सोफी एक्लेस्टोन ही महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे? तर ती इंग्लंड या देशाची आहे. तर तिने 63 सामन्यांमध्ये 100 विकेट घेतलेले आहेत. 2023-24 मध्ये भारताने कोणत्या देशातून सर्वाधिक FDI प्राप्त केले आहे? तर सिंगापूर या देशामधून सर्वाधिक FDI प्राप्त केलेले आहे भारताने. कोणत्या देशाचे चांगाई 6 लँडर चंद्रावर उतरले आहे? तर चीन या देशाचे आहे चांगाई 6 लँडर जे जून 2024 मध्ये चंद्रावर उतरलेले आहे. नेक्स्ट आहे भारताच्या महामार्ग विस्तारासाठी UAEची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला आहे? तर भारताचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेला आहे पुढाकार. जून 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदीकरण समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर बघा या समितीचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती हिमा कोहली. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण भारतातील तसेच आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे? तर गौतम अदानी बनलेले आहेत भारतातील तसेच आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती. दीनदयाळ बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुशील कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दीनदयाळ बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी. रिअल माद्रिदने UEFA चॅम्पियन्स लीगचे कितव्यांदा विजेतेपद जिंकले आहे? तर 15व्यांदा जिंकलेले आहे. तर बघा 2024 मध्ये UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद रिअल माद्रिदने जिंकलेले आहे आणि उपविजेता राहिलेला आहे जर्मन फुटबॉल क्लब बोरुसिया डॉर्टमुंड. ग्रीन टेलच्या बेटर न्यूट्रिशन ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्या बॅडमिंटनपटू आहेत. नेक्स्ट आहे जून 2024 मध्ये भारताचा फलंदाज केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर तो कोणत्या राज्याचा आहे? तर तो महाराष्ट्र या राज्याचा खेळाडू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हाही महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हा केदार जाधव हा आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू आहे. तर त्याने जून 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. गुंतवणूकदारांसाठी सारथी 2.0 मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर सेबीने लॉन्च केलेले आहे. दातो मुझफ्फर शाह मुस्तफा यांची कोणत्या देशाचे भारताचे उच्च आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा मलेशिया या देशाचे आहेत दातो मुझफ्फर शाह मुस्तफा ज्यांची भारताचे उच्च आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय खरेदी आणि पुरवठा साखळी परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली. तर कधी आयोजित करण्यात आली होती बघा 1 जून 2024 रोजी आणि या परिषदेचे प्रमुख पाहुणे होते माजी क्रिकेटर सौरभ गांगुली. नेक्स्ट आहे 8 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी 7वी कंपनी कोणती बनली आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया बनलेली आहे. जून 2024 मध्ये कोणत्या देशाने इस्रायली पासपोर्ट धारकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे? तर मालदीव या देशाने इस्रायली पासपोर्ट धारकांच्या प्रवेशावर बंदी घातलेली आहे.
राष्ट्रीय ई पुस्तकालय हे पहिले डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म कोण तयार करणार आहे? तर शालेय शिक्षण विभाग तयार करणार आहे राष्ट्रीय ई पुस्तकालय हे पहिले डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची 81वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोणता देश आयोजित करणार आहे? तर याचे उत्तर आहे भारत. तर बघा, ही जी 81वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती जून 2025 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. डॉक्टर हेलन मेरी कोणत्या देशाच्या अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला ब्रिगेडियर बनल्या आहेत? तर पाकिस्तान या देशाच्या बनलेल्या आहेत अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला ब्रिगेडियर. तर त्या ख्रिश्चन या धर्माच्या आहेत. पद्मश्री प्राप्त कृष्ण कनाई यांनी कोणत्या देशात द गोल्डन कृष्णा प्रदर्शनाचे अनावरण केले? तर दुबई या देशामध्ये केलेले आहे. गुन्ह्यासाठी दोषी ठरलेले अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष कोण ठरले आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे ठरलेले आहेत गुन्ह्यासाठी दोषी ठरलेले अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष. इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टीम्सला सुविधा देण्यासाठी भारतातील पहिला ईव्ही इंडेक्स कोणी लॉन्च केला आहे? तर NSE इंडेक्स यांनी लॉन्च केलेला आहे. एक पेड माँ के नाम मोहीम कोणी सुरू केली आहे? तर बघा, याचे उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम म्हणजेच एक झाड आईच्या नावावरती ही मोहीम सुरू केलेली आहे. अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर ओलेग कोनोनेन्को ही व्यक्ती बनलेली आहे. तर हा अंतराळवीर रशिया या देशाचा आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर विजया भारती सयानी यांची नियुक्ती केलेली आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कार्यकारी अध्यक्ष म्हणून. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा, सान्या मल्होत्रा हिला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. तर तिला मिसेस या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 7 जून रोजी साजरा केला जातो जागतिक अन्न सुरक्षा दिवस. तर 2024 ची थीम आहे अन्न सुरक्षा अनपेक्षितसाठी तयार करा. नेक्स्ट आहे, कोणत्या देशात प्रथमच डुकराच्या यकृत जिवंत कर्करोगाच्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले गेले आहे? तर चीन या देशाचा आहे तो रुग्ण. गुडलेप्पा हेलिकेरी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर सिद्धलिंग पट्टणशेट्टी यांना. जून 2024 मध्ये कोणत्या राज्यात निळ्या मुंगीची नवीन प्रजाती सापडली आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सापडलेली आहे निळ्या मुंगीची नवीन प्रजाती. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झालेला खासदार कोण बनला? तर शंकर लालवानी हे खासदार आहेत सर्वाधिक मतांनी विजयी झालेले. तर ते इंदोर या मतदान विभागातील आहेत. तर त्यांनी 11.72 लाख मतांनी त्यांना हा विजय मिळवलेला आहे. वायुगतिकीय रचना आणि विश्लेषणासाठी प्रवाह सॉफ्टवेअर कोणी विकसित केले? तर इस्रोने केलेले आहे हे सॉफ्टवेअर विकसित. तर बघा, याचा लॉंग फॉर्म काय होतो बघा, पॅरलर RANS सॉल्व्हर फॉर एरोस्पेस व्हेइकल एरोथर्मोडायनेमिक ॲनालिसिस सॉफ्टवेअर. नेक्स्ट आहे, हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर कृष्ण प्रकाश यांना देण्यात आलेला आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024. दक्षिण कोरिया कोणत्या देशासोबतच्या 2018च्या लष्करी कराराला स्थगिती देणार आहे? तर उत्तर कोरिया या देशाच्या लष्करी कराराला. नेक्स्ट आहे, केंद्राने सेवा किंवा व्यवहार कॉल करण्यासाठी कोणती नवीन क्रमांकन मालिका सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे 160. नेक्स्ट आहे, सिक्कीम विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोणाला बहुमत मिळाले आहे? तर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षाला मिळालेले आहे बहुमत. तर त्यांनी 31 जागा जिंकलेल्या आहेत. नेक्स्ट आहे, DRDO इंडस्ट्री अकॅडमिया सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना कोणी केली आहे? तर IIT कानपूर यांनी स्थापना केलेली आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये IIT बॉम्बेने कोणते स्थान प्राप्त केले आहे? तर बघा, 118वे स्थान प्राप्त केलेले आहे. तर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केम्ब्रिज USA हे पहिल्या क्रमांकावरती राहिलेले आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये कोणाला पूर्ण बहुमत मिळाले आहे?
तर NDA आघाडी म्हणजेच भाजप सरकार आणि त्यांच्या पक्षमित्रांना बहुमत मिळालेले आहे, तर त्यांना 292 जागा मिळालेल्या आहेत. आइसलँडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर हेला टॅम्सडोटीर यांची निवड झालेली आहे आइसलँडच्या अध्यक्षपदी. ओडिशा विधानसभेत भाजपला किती जागा मिळाल्या आहेत? तर 78 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजेच ओडिशा विधानसभेमध्ये भाजपला बहुमत मिळालेले आहे. 2023-24 मध्ये भारतातील तिसरे सर्वात मोठे निर्यात गंतव्य म्हणून कोण उदयास आले आहे? तर नेदरलँड हा देश. भारतीय रेल्वे कोणत्या अभयारण्यात ट्रॅकवर एक छत पूल बांधण्याची योजना आखत आहे? तर होलांगंपर गिब्बन अभयारण्य, आसाम. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीने कोणत्या देशाच्या रुबिका या डिझाईन स्कूलसोबत करार केला आहे? तर फ्रान्स या देशाच्या रुबिका या डिझाईन स्कूलसोबत करार केलेला आहे. तर बघा, युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी पहिले स्कूल किंवा कॉलेज जे आहे ते महाराष्ट्रातील कर्जत या ठिकाणी स्थापन करणार आहे. नासा कोणाच्या सहकार्याने चंद्रासाठी प्रमाणित वेळ प्रणाली विकसित करत आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सीच्या सहकार्याने करत आहे. आंतरराष्ट्रीय पोलाद परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर झारखंड राज्यातील रांची या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा हा ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज. सशस्त्र दलांसाठी समर्पित टेलिमानस सेल स्थापन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणाशी हातमिळवणी केली आहे? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याशी. कॅश फ्री पेमेंट्सने स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अभया होटा यांची. आशिया पॅसिफिक क्षेत्राची प्रमुख संरक्षण बैठक कोठे झाली? तर बघा, यालाच शांग्रीला संवाद असेही म्हटले जाते. तर ही सिंगापूर या ठिकाणी झाली. कालावधी होता बघा 31 मे ते 2 जून 2024 आणि ही 21वी आवृत्ती होती. जागतिक कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कमल किशोर सोन यांच्याकडे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरला आहे? तर पेरू हा देश ठरलेला आहे पहिला देश. जून 2024 मध्ये कोणता भारतीय वंशाचा अंतराळवीर तिसऱ्यांदा अंतराळात गेला आहे? तर सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा अंतराळामध्ये गेलेल्या आहेत. तर सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या दुसऱ्या अंतराळवीर आहेत ज्या अवकाशात गेलेल्या आहेत. तर कल्पना चावला या आपल्या पहिल्या अंतराळवीर होत्या ज्या अंतराळामध्ये गेलेल्या होत्या. नेक्स्ट आहे बघा, पहिल्या क्रूड चाचणी उड्डाणावर नवीन अंतराळयानाचे पायलट करणारी ती पहिली महिलाही ठरली आहे. 5 जून 2024 रोजी कोणत्या राज्यात प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? तर सिक्कीम या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. तर भारतीय लष्कराने केलेले आहे हे स्थापन. जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट कोणी लॉन्च केला आहे? तर चीनची कंपनी वोल्वो कंपनी यांनी लॉन्च केलेला आहे जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट. भारतीय विदेशी व्यापार संस्थेचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय विदेशी व्यापार संस्थेचे कुलगुरू म्हणून. फायर रेस्क्यू असिस्टंट ड्रोनचे अनावरण कोणी केले आहे? तर IIT धारवाड यांनी केलेले आहे. दरवर्षी जागतिक महासागर दिवस कधी साजरा केला जातो? तर 8 जून रोजी साजरा केला जातो जागतिक महासागर दिवस. तर 2024 ची थीम आहे नवीन खोली जागृत करा. नेक्स्ट आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने कोणत्या कंपनीकडून औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळवली आहे? तर अदानी पॉवर लिमिटेड. जून 2024 मध्ये चर्चेत असलेली स्पर्श सेवा कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर संरक्षण मंत्रालयाशी संबंधित आहे स्पर्श ही सेवा. सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी जुपीने कोणत्या सायबर पोलिसांसोबत सहकार्य केले आहे? तर गुरुग्राम सायबर पोलिसांसोबत सहकार्य केलेले आहे जुपी या प्लॅटफॉर्मने. कोणते राज्य सरकार वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार आहे? तर हरियाणा राज्य सरकार सुरू करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 ते 9 जून या आठवड्यातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.